तारीख आहे 22 जून 2016. मुंबईचं उपनगर मालाड मालवणी. नेहमीप्रमाणे पावसाच्या हलक्या सरींनी पहाटेचं वातावरण कुंद झालेलं होतं. मालवणी परिसरातील न्यू कलेक्टर कंपाऊंडचा गेट नंबर 6 नेहमीप्रमाणेच गजबजण्याच्या तयारीमध्ये होता. पण तिथल्या खोली क्रमांक 92चा दरवाजा आज सकाळी नेहमीसारखा उघडलेला नव्हता. नळाला पाणी भरण्याची वेळ होऊन गेली होती तरी सुद्धा 50 वर्षाच्या बबली शॉ, ज्यांना शेजारचे बबली साहू म्हणून ओळखायचे, ते बबली साहू या बाहेर आलेल्या नव्हत्या. आणि नेहमी पहाटे जागी होणारी बबली अजून कशी काय झोपली या विचारांनी शेजाऱ्यांनी त्यांच्या दारावरती थाप मारली. आणि थाप मारताच कडी न घातलेला दरवाजा उघडला गेला. आपोआप उघडला गेला. आतलं दृश्य बघितलं आणि पाहणाऱ्यांचा थरकाप उडाला. खोलीमध्ये रक्ताचे पाट वाहिलेले होते. बबली शॉ, तिचा 13 वर्षाचा नातू आर्यन शेख आणि 8 वर्षाची नात सानिया हे तिघेही रक्ताच्या थारोळ्यामध्ये निपचित पडलेले होते. आता एकाच घरातील 3 पिढ्यांचा एकाच रात्री अत्यंत निर्घृणपणे, निर्दयीपणे खात्मा झालेला होता. बबलीच्या बहिणीचा मुलगा संजीव साहू यांनी लगेच तात्काळ मालवणी पोलिसांना कळवलंय. पोलीस त्या ठिकाणी, जवळ त्यांचं पोलीस स्टेशन होतं, त्या ठिकाणावरून एक 5-10 मिनिटात पोलीस तिथं पोहोचलेले आहेत. तपास सुरू झाला आणि पोलिसांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे मारेकऱ्यांचा माग काढणं. खून केला कुणी? आता प्राथमिक तपासामध्ये बबलीच्या चेहऱ्यावरती, मानेवरती, छातीवरती चाकूने असंख्य वार केलेले होते आणि अत्यंत निर्दयीपणे मारलेलं होतं. आणि निष्पाप आर्यन आणि सानिया या दोघांचाही गळा आवळलेला होता. चाकूनं वार करून खून करण्यात आलेला होता. आता मारेकऱ्यांनी मागं सोडलेला एक रक्ताळलेला चाकू पोलिसांच्या हाती लागलेला होता. सुरुवातीला संशयाची सुई बबलीचा जावई इस्माईल शेख याच्याकडे वळलेली होती. बबलीची मुलगी होती तुळशी. तिनं इस्माईल बरोबर ती लव्ह मॅरेज केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना आर्यन आणि सानिया ही मुलं झाली होती. पण दुर्दैवाने तुळशीचं कर्करोगाने निधन झालेलं होतं आणि त्यानंतर बबलीनं त्यांच्या नातवांचा सांभाळ करायला सुरुवात केली होती. म्हणजे त्यांच्या मुलांचा नातू म्हणून सांभाळ करायला सुरुवात केली होती. आणि जेव्हा इस्माईलनं दुसरं लग्न केलं त्यावेळेस बबलीनं त्याला मुलांपासून दूर ठेवलेलं होतं. आणि इस्माईलनं या काळामध्ये मग पोलिसांनी चौकशी केली की बाबा यानंच काय मारलं का? तर त्याच्या स्वतःच्या लेकरांना तो का मारेल? म्हणजे भले सासूला त्यानं मारलं पण असतं, पण स्वतःच्या लेकरांना का मारेल? आणि त्याच्यामुळे तो त्याच्यात दोषी आहे असं जाणवत नव्हतं. पण त्या इस्माईलने एक महत्वाची माहिती दिली की ती बबली जी आहे तिचं पश्चिम बंगालमध्ये राहणारी होती. तिनं हावडा या ठिकाणची तिची जमीन आहे, मालमत्ता आहे, ती विकली होती आणि कोट्यावधी रुपये तिला मिळाले होते. आता याच्यामुळे हा कौटुंबिक वाद होता की दरोड्याचा गुन्हा होता, चोरीसाठी केलं होतं का आणखी काय होतं, असं सगळं होतं. पण नक्की काय होतं काहीच माहीत नव्हतं. तपासाची चक्र गरगर गरगर फिरायला लागलेली होती. आणि यावेळेस बबलीच्या आयुष्यातलं एक वेगळं पान समोर आलं होतं. आता वाढत्या वयामुळे बबली आता स्वतःच्या घरातूनच छुपेपणानं वेश्या व्यवसायाचा धंदा चालवत होती. म्हणजे अगोदर ही स्वतः वेश्या होती आणि ती वेश्या व्यवसाय करत होती आणि नंतर ती आपलं घर वेश्या व्यवसायासाठी भाड्यानं देत होती. दुपारी मुलं शाळेत असताना आणि रात्री मुलं झोपल्यानंतर तिच्या घरी लोकांची ये-जा असायची आणि त्यामुळे मग संशयितांची यादी जी आहे ती प्रचंड मोठी होती. पोलिसांनी तांत्रिक तपास करायला सुरुवात केली होती. घटनास्थळाच्या पंचनाम्यामध्ये पोलिसांना खिडकीच्या काचेवरती, पैशाच्या कपाटावरती, त्यानंतर माळा जो आहे त्याच्यावरती, त्या पडद्यावरती वगैरे रक्ताचे डाग सापडलेले होते. आणि फॉरेन्सिक टीमनं सांगितलं की ते जे काही रक्त आहे ते रक्त मृत झालेल्या व्यक्तीचं नाही, तर त्या चौथ्या कुठल्या तरी व्यक्तीचं आहे की ज्यानं हे खून केलेत. म्हणजे खुन्याचं ते रक्त होतं. म्हणजे एका झटापटीमध्ये एक मारेकरी जखमी झाला असावा असं वाटत होतं. आणि बबलीच्या मोबाईलमधून मग कॉल डिटेल्स काढले होते. तिच्या मृत्यूच्या दिवशी पार अगदी रात्री उशिरापर्यंत तिचं बोलणं चाललेलं होतं आणि त्यामुळे ती कोणाशी बोलत होती, काय बोलत होती, ते सगळं पोलिसांनी काढलेलं होतं. आणि यावेळेस एक नाव समोर आलं, सबीना आणि मुफीत. तर यांच्याबरोबर तिचं बोलणं झालेलं होतं. आणि पोलीस ज्यावेळेस तपास करत होते त्यावेळेस बोरिवली या ठिकाणच्या म्हणजे बोरिवली स्टेशन आहे त्या ठिकाणच्या एका खबऱ्यानं पोलिसांना अशी माहिती दिली की 23 जूनच्या सकाळी या स्थानकावरती 2 पुरुष आणि 1 महिला एका लहान मुलासह दिसलेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड भीती होती आणि एका पुरुषाच्या हाताला गंभीर जखम झालेली होती. त्यानं त्या हाताला स्कार्फ गुंडाळलेला होता आणि ते अजमेरला जाणार आणि त्यासाठी गुजरात एक्सप्रेस पकडण्याची भाषा बोलत होते.
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ज्यावेळेस तपासलं त्यावेळेस त्यांना कळलं की नक्कीच हे तिघं दिसतायत आणि एक लहान बाळ त्यांच्याबरोबर दिसतंय. मग पोलिसांनी तात्काळ गुजरातच्या एक्सप्रेस वेचा जो मार्ग आहे त्या मार्गावर तपास करायला सुरुवात केली. आता ट्रेनमधील एका फेरीवाल्याला पोलिसांनी विचारलं त्यावेळेस त्यानं सांगितलं की जखमी झालेला तो जो तरुण आहे तो चालत्या ट्रेनमध्ये बेशुद्ध पडला होता आणि त्यामुळे सगळेजण वलसाड या ठिकाणच्या रेल्वे स्टेशनवरती उतरलेले आहेत. आणि नंतर मग गुन्हे शाखेचं पथक वलसाडला पोहोचलंय आणि त्या ठिकाणी रेल्वे रुग्णालय किंवा रेल्वेच्या आसपासचे रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये तपास करायला सुरुवात केली होती. आणि तिथं गेल्यानंतर कळलं की उपचार न घेताच ते तिथून पळालेले आहेत. त्यांना कळलं पोलीस आपल्या मागाव आहेत आणि ते तिथून पळाले. आणि अखेर वलसाड या ठिकाणच्या एका वलसाड की बलसाड, आता मला हे कमेंटमध्ये जरूर कळवा, कारण काही ठिकाणी मी वलसाड ऐकले, काही ठिकाणी बलसाड ऐकले. तर त्या ठिकाणचं एक नागरी सरकारी रुग्णालय आहे. तर त्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला आणि तिथं सबीना, तिचा लिव्ह इन पार्टनर सुलतान, ज्याच्या हातावरती शस्त्रक्रिया झाली होती, ज्याच्या हाताला लागलं होतं, आणि त्याचा साथीदार सलमान, अशा पद्धतीनं पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं होतं. आणि गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये मुंबईच्या आणलं. त्यांना आणल्यानंतर चौकशी केली आणि त्यांनी पोपटासारखे बोलायला सुरुवात केली. हा केवळ दरोडा नव्हता, तर ओळखीच्या व्यक्तीनं पैशाच्या हव्यासापोटी रचलेला अत्यंत क्रूर असा कट होता. आता याची पार्श्वभूमी बघा. तर एक तरुण 2010 मध्ये, मोफिद, हा 2010 मध्ये उत्तर प्रदेशमधून मुंबईत आलेला होता आणि त्यानं दाबेलीचा स्टॉल लावला होता आणि रात्रीचा तो रिक्षा चालवायचा. यावेळेस त्याची भेट झाली होती सबीना बरोबर. आता सबीना जी आहे ती वेश्या व्यवसाय करायचे आणि नंतर मग आता तो तिला सोडवायचा गिराहिकांकडे, गिराहिक तिला मिळवून द्यायचा आणि हळूहळू मग दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लिव्ह इन मध्ये राहायला लागले. आता सबीना गेल्या 8 महिन्यापासून धंद्यासाठी बबलीच्या घराचा वापर करत होते. म्हणजे बबली जी आहे तिच्या घरामध्ये ती गिराहिकं बोलवायची आणि त्या ठिकाणी ही सबीना जायची आणि असंच सगळं चाललेलं होतं. आता बबली जी आहे तिच्याकडे पैसा होता आणि ती कपाटामध्ये रोख रक्कम आणि व्याजाचे पैसे ठेवते आहे, हे सबीनानं पाहिलं होतं. आणि त्यामुळे त्या बबलीनं त्या हौडाची काही संपत्ती होती ती पण विकली होती हे तिला कळलं. आणि मग हिला लक्षात आलं या सबीनाच्या, अरे हिच्याकडे प्रचंड पैसा आहे आणि मग काय करायचं म्हणलं, हिला लुटू आपण आता. आणि त्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या सबीनानं आणि तिचा प्रियकर जो आहे किंवा तो लिव्ह इन पार्टनर जो आहे, तर ते अजमेरला गेले होते आणि त्या ठिकाणावरून त्यांनी हा सगळा प्लॅन तयार केला होता. आणि घरामध्ये 2 मुलं त्यांच्याकडे असतात, म्हणजे कुठल्या बबलीच्या घरी तिची 2 नातवंड असतात, त्यामुळे आपल्याला अजून एका माणसाची गरज पडेल. आणि मग सलमान नावाचा एक रिक्षावाला होता, त्या रिक्षावाल्याला सांगितलं तुला पैसे मिळतील, तू आमच्या कटात सामील हो. त्या पद्धतीनं तो त्या कटात सामील झाला आणि 21 जूनच्या दिवशी त्यांनी मालाडच्या ते बाजार जो आहे त्या बाजारामधून दोन धारदार चाकू खरेदी केले. 22 जूनला सबीनानं बबलीला फोन केला आणि सांगितलं की तिच्याकडे 2 गिऱ्हाईक येणार आहेत आणि मग त्या बबलीनं 700 रुपयामध्ये रात्रीसाठी वरच्या माळ्यावरची जी खोली होती ती त्यांना देण्याचं मान्य केलं. आणि रात्री साधारण 12:30 वाजता बबलीनं दरवाजा उघडला आणि सबीना आली. तिच्याबरोबर मोफिद आणि सलमान हे दोघंही आत आले. म्हणजे हिला वाटलं तिची गिऱ्हाईक आहेत. आणि त्यानंतर मग ते तिघं माळ्यावरती गेले आणि इकडं बबली आणि तिची 2 नातवंड जी आहे ती झोपण्याची वाट बघायला लागले. आणि वाट बघता बघता काय करायचं, मग त्यांनी बियर आणली होती, मस्तपैकी बियर टाकत ते गप्पा हाणत बसले किंवा बाकी काही विषय असेल त्यांचा. रात्रीच्या 2:30 वाजण्याचा सुमार झाला. सगळं शांत झालेलं होतं. नंतर खाली उतरले. सबीना मुख्य दारावरती पहारा देत उभी राहिली आणि तिचा प्रियकर आणि सलमान यांनी चाकू उपसले, पुढे झाले आणि त्यानंतर मग त्यांनी बबलीचं तोंड दाबलं आणि तिच्यावरती वार करायला सुरुवात केली. चाकूनं तिच्यावर वार केले आणि तिनं, त्या बबलीनं सुद्धा प्राणांतिक विरोध केलेला होता, जोरदार विरोध केला होता. म्हणजे अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये ते झटापट सुरू झाली आणि त्याच्यामध्ये एकाला ते चाकू लागला होता आणि ती रक्ताची शीर कापली गेली, चिळकांडी वगैरे उडाली. आणि त्यानंतर हे सगळा गोंधळ चालला होता, गडबड चालली होती. तिथं 8 वर्षाची सानिया जागी झाली आणि घाबरलेली होती. त्याच वेळेस मग त्यांनी त्या मुलीलाही पकडलं, तिचाही गळा दाबून तिला मारून टाकलं. त्यानंतर 13 वर्षाचा आर्यन जो होता त्याची सुद्धा निर्घृण हत्या केली. 3 जीव शांत झाले होते. आता त्यांना वळायचं होतं. मुख्य उद्देश त्यांचा होता चोरीचा, कपाटाचा, पैशाचा, करोडो रुपयांचा. पण नियतीच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी होतं बघा. म्हणजे मारेकऱ्यांनी अर्धा तास ते कपाट उघडण्याचा, कपाट तोडण्याचा, चावी शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण कपाट उघडलं नाही. आणि दुसरीकडे ज्याला ते चाकू लागला होता त्याच्या जखमेतनं रक्तस्राव वाहत होता आणि तो विवळत होता.
आणि पकडले जाण्याची भीती होती आणि अखेर शेवटी कोट्यावधी रुपयांचं ते कपाट त्यांनी तसंच ठेवलं. एकही नवा पैसा त्यांना मिळाला नाही आणि मोकळ्या हातानं जखमी होऊन 3 जणांचा खून करून ही मंडळी तिथून पळून गेली. पण रक्त मात्र सगळीकडे ते पसरलेलं होतं आणि नंतर त्यांच्याच विनाशाचं कारण बनलं होतं. त्यानंतर ते बोरिवलीला गेले, तिथून वलसाडला गेले आणि तिथं उपचार घेतल्यानंतर ते पापाची क्षमा मागण्यासाठी अजमेरच्या दर्याकडे म्हणजे दर्गा जो आहे तिकडं निघण्याच्या तयारीमध्ये होते. पण त्यापूर्वीच पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. एका चुकीच्या लोभापायी सबीना, मोफिद आणि सलमान यांनी 3 निष्पाप जीव घेतले. पण ज्याच्यासाठी एवढं सगळं केलं होतं त्यातला एकही बंदा रुपया त्यांना मिळालेला नाही. आता यांच्यावरती गुन्हा दाखल केला, नंतर कायदेशीर कारवाई झाली. आता यांना काय शिक्षा वगैरे झाली, हे तुम्हाला जर माहीत असेल तर ते सुद्धा मला तुम्ही जरूर कळवा आणि मीही ती माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. आणि ही घटना जी होती, ती घटना तुम्हाला अगोदर माहीत होती का? हेही मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.